शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, परभणी येथून आली कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी दिलासादायक बातमी. होय शेतकरी मित्रांनो, परभणी येथून नेमकी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणती बातमी आलेली आहे ती बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आज दिवसभरातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव मिळालेला आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. विनंती आहे, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा. एकदा सर्वत्र बाजारभाव बघू, नंतर परभणीची बातमी. पुलगाव बाजार समितीमध्ये 750 क्विंटल कापसाची आवक होऊन 7,521 रुपयापर्यंत आज दर जाताना दिसत आहे. बार्शी टाकळी या ठिकाणी आज 1000 क्विंटल कापसाची आवक होऊन 7,421 रुपये जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे. यावल बाजार समितीमध्ये 84 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 6,500चा भाव मिळताना दिसत आहे. तर वर्धा बाजार समितीमध्ये 675 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,250 पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, हिंगणघाट बाजार समितीमध्ये आज 2200 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,350चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, सिंधी सेलू 1460 क्विंटल कापसाची आवक होऊन आज कापसाला जास्तीत जास्त 7,321 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. वरोरा शेगाव या ठिकाणी लोकल कापूस आज 178 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,100 पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे. तर उमरेड बाजार समितीमध्ये लोकल कापूस 303 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,160 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे. तर भद्रावती या ठिकाणी 366 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,521चा भाव मिळताना दिसत आहे. सावनेर बाजार समितीमध्ये 1000 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला 7,050चा भाव मिळताना दिसत आहे. तर इतर बाजार समितीचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 100 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 7,521चा भाव मिळताना दिसत आहे. चला मित्रांनो, परभणी येथून ताजी बातमी अशी आहे की परभणीत हमी भावाने कापूस खरेदीस प्रारंभ. मित्रांनो, परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भारतीय कापूस महामंडळातर्फे CCI हमी भावाने कापूस खरेदी सोमवारी तारीख 11 प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी 118 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. कापसाला आर्द्रतेच्या प्रमाणानुसार किमान 7,363 ते कमाल 7,338 रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. कापूस खरेदी उद्घाटनाच्या वेळी भास्कर बापूराव नाईकाकडे नाईकवाडे परभणी व संदीप लक्ष्मण देशमुख लोहगाव, जिनिंग मालक अजय सरिया हमाल मुकादम गौतम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. मित्रांनो, सद्यस्थितीला हमी भावाने परभणीमध्ये कापूस खरेदी केंद्रात आता काय झालेली आहे, सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, आर्द्रता जर असेल तर जास्त आर्द्रता असेल तर थोडासा दर कमी आहे, परंतु कमी आर्द्रता असेल तर हमी भाव शेतकऱ्यांना मिळताना दिसत आहे. ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय कापूस या ठिकाणी खरेदी केला जाणार नाही. चला मित्रांनो, अशा शेतीविषयक माहितीसाठी कृपया करून आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.